नमस्कार. आज आपण आलो आहे पांडवकडा ही लेणी पाहण्यासाठी. खारघरपासून 5 किलोमीटर लांब आहे. येण्याचा मार्ग जरा आता खडतर झाला आहे, कारण बाजूला बोगद्याचं काम चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी येण्यास बंदी आहे. खारघरपासून साधारण 4.5 किलोमीटर लांब ओवे गाव आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर गावाच्या बाहेर असा हा ओढा आहे. पावसाळ्यात त्याला जोरात पाणी असतं आणि त्या ठिकाणावरून आपण आता जात आहे आपल्या पांडवकडा लेणी पाहण्यासाठी. ठिकाणी एक आपणाला हे तलाव आहे, त्या ठिकाणी बघले समोर आपणाला असा पांडवगड पाहायला भेटत आहे अपरिचित, आणि त्याच्या या बाजूला आपणाला पांडवकडा लेणी आहेत त्या पाहायला भेटतात. बोगद्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आज जाण्यास परवानगी नाही. आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. समोर आपणाला पांडवगड पाहायला भेटत आहे. ह्या अशा जंगलातून वाट काढत चाललो आहे आपण पांडवकडा लेणी ही पाहण्यासाठी. मे महिना, आज तारीख आहे 28 मे 2026. अनेक आव्हाने पार करत शेवटी आपण लेणीजवळ पोचून जातो. आत्तापर्यंत जेवढ्या आपण लेणी पाहिल्या त्या लेणीमध्ये या लेणीला येण्याचा मार्ग सर्वात आपणाला आतापर्यंत खडतर लागला आहे. आग्यामावळ आहेत, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक जायचं आपल्याला. अनेक आव्हाने अडथळे पार करत फायनली आपण पोचून गेलो लेणीजवळ. पांडवकडा वॉटरफॉल आहे इथं. लेणी याच्या वरच्या बाजूस लेणी आहेत तिथं, परंतु वरती आग्या मावळ पाहायला भेटतात. मग आपण पाहून येऊ तरी. लेणीवर जाण्यासाठी इथून वर जायचं आहे.
तो पांडवगड किल्ला आहे समोर पाहायला भेटतो आपल्याला. चौतारा आहे त्याच्यावर. या लेणीवर मुख्य आकर्षण किंवा चांगली वस्तू बोलतो तर ही एवढीच आहे की त्याचा गोल पाहायला भेटतो. आहे कसा चौतारा असावा. ही जास्त प्राचीन नाही परंतु व्यवस्थित आहे. या ठिकाणी वर पाहिलं तर अपलिंगसाठी इथं असे खिळे मारलेले पाहायला भेटत आहेत. बरेच समोर सुद्धा आहेत. पांडवा देवी भक्त ठिकाणी सुद्धा इथं आपल्याला असा खड्डा दिसतोय परंतु हा नैसर्गिक वाटत आहे. फक्त आपल्याला या ठिकाणीच असं काही ते पाहायला भेटत आहे. पांडव कडा लेणी पाहून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहे. लेणी पाहण्यासाठी आपण वरच्या रोडने गेलो होतो परंतु आता आपण खाली उतरलो आहे व अशा या मार्गातून आपण आता बाहेर निघालो आहे. आता आपल्याला खाली जायचं. मगाशी आपण इथून गेलो पलीकडं.